हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी पूनम पवार आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, तुम्ही मागच्या फ्री शिवण क्लासच्या 9व्या दिवसामध्ये पाहिलं होतं की आपण अस्तरची कटिंग केली होती, अस्तर आणि ब्लाऊजची। तर ते 4 टक्सचा ब्लाऊज आज आपण पूर्णपणे ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। याचं पूर्ण स्टिचिंग, पूर्ण फिटिंग वगैरे सगळं मी या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे। तर व्हिडिओ मोठा जरी असला तरी शेवटपर्यंत नक्की पहा की कशा पद्धतीने कुठले पार्ट्स कसे जोडले गेलेले, टक्स हा कसा दिलेला आहे आणि हा पफ हा कसा आपल्या 4 टक्सच्या ब्लाऊजला कसा पडलेला आहे, कसा व्यवस्थित आलेला आहे, तो सुद्धा तुम्हाला दिसणार आहे। तर या पद्धतीने मी जे पार्ट कट केलेलं होतं, तर फ्रंट पार्ट घेतलेला आहे, म्हणजे फ्रंटचा जो मोंडा आहे तो घेतलेला आहे आणि तो जॉईंट भागाकडनं कट असल्या कारणाने ते जे एकमेकांना दोघी पार्ट जॉईंट होते। तर त्या दोघी पार्टला अगोदर आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे। आणि तुम्ही जर नवीन शिवणकाम करत असणार तर आपल्याला जेव्हा आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडतो तर तुम्ही पिनअपचा वापर करू शकता। जे पेपर पिन असतात त्याचा वापर तुम्ही करू शकता, जेणेकरून जो तुमचा मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो इकडं तिकडे सरकणार नाही। आणि तुम्हाला मेन फॅब्रिक ठेवताना सरळ उलटं बघून घ्यायचं आहे, तरच आपल्याला ते एकमेकांवर ठेवायचं आहे, म्हणजे अस्तर खाली आणि सरळ पार्ट वरती असं आपल्याला हे ठेवायचं आहे। तर आपल्याला हे ठेवल्यानंतर पूर्ण चारही बाजूंनी अगोदर एक एक पार्टला आपल्याला पूर्ण फिनिशिंगने ही शिलाई द्यायची। शिलाई दिल्यानंतर आपल्याला त्यांना टक्स घालायचे। तर मैत्रिणींनो, हा जो आपण फ्री शिवण क्लास होत आहे आपल्या चॅनलवर, तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा। कटोरीचा झालेला आहे पहिल्यांदा, आता 4 टक्सचा चालू केलेला आहे आणि गळ्याला पायपिंग लावताना ती प्रॅक्टिस कशी करायची याचासुद्धा व्हिडिओ मी फ्री शिवण क्लासच्या याच्यामध्ये तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। नक्की तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता। कटोरी ब्लाऊजला कशी मापं घ्यायची ते सुद्धा पूर्ण व्हिडिओ मी दाखवलेला आहे। आणि हे 4 टक्सचं ब्लाऊज आता आपल्या चॅनलवर चालू झालेलं आहे। तर हे 4 टक्सचं ब्लाऊज झाल्यानंतर प्रिन्स कटचे पण ब्लाऊज मी तुम्हाला दाखवणार आहे। प्रिन्स कटमध्ये 2 प्रकारचे असतात, 2 पीस प्रिन्स कट आणि 3 पीस प्रिन्स कटचे हे ब्लाऊज असे तयार होणार आहेत। तर मी जे तुम्हाला जे ब्लाऊज दाखवते ते कस्टमरचेच आहेत, की मी स्वतःचेही सुद्धा शिवत नाही आहे, कारण की कस्टमरचं ब्लाऊज हे कस्टमरला परफेक्टली फिटिंग येतंच, त्यामुळे मी तुम्हाला कस्टमरचंच ब्लाऊज तुम्हाला स्टिच करून दाखवतं। कारण की तुम्हाला पण कळलं पाहिजे की हे जे ब्लाऊज आहे कस्टमरचं असल्या कारणाने तर हे फिनिशिंगने कसं शिवलं जातं तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार आहे। तर बघू शकता या दोघी पार्टला मी अशी व्यवस्थित अशी शिलाई देऊन घेते। शिलाईसुद्धा अगदी फिनिशिंगने द्यायची आहे। शिलाई करताना कुठेही असं घोळ पडणार नाही याची आपल्याला दक्षता घ्यायची। आता जो एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। कपडा कट झाल्यानंतर आपल्याला टक्सचा जसं आपण पेपरवर टक्स दिले होते त्याच पद्धतीने आपल्याला याला पण टक्स द्यायचे आहे। टक्स देताना ही दक्षता घ्यायची की टक्स आपला तिरकस गेला नको पाहिजे। टक्स हा जर तिरकस गेला तर जी आपली कटोरीची जी फिनिशिंग येणार आहे आकार ती येणार नाही, याची दक्षता घ्यायची। टक्स हा जसा आपण पेपरवर दिला होता त्याच पद्धतीने त्याच मापाने तसंच घेऊन बरोबर आपल्याला टक्स हा द्यायचा आहे। टक्स हा 4.5 इंचावर घेतलेला आहे। टक्स पॉईंटची उंची जी आहे ती 2.5 इंचाची घेतली। त्यानंतर फिटिंगच्या साईडने 2.5 इंच घेतलेलं आहे, मोंड्याच्या साईडने 2.5 इंच आणि हुक लूपच्या साईडने मी बरोबर 2 इंचावर मार्किंग केलेलं आहे। आता आपल्याला बरोबर 1 इंचावर असा टक्स पॉईंट देऊन सण आपल्याला तिरकस असा टक्स लावून घ्यायचा आहे। त्यानंतर सगळ्या टक्सला आपण बारीक बारीक टिप पाहून एक एक पायाचं मार्जिन न घेता फक्त एकच नंबर अशी शिलाई घ्यायची आहे, बारीक आणि ती द्यायची आहे। या पद्धतीने आपल्याला 4ही टक्स असे पूर्ण करून घ्यायचे। बघू शकता पफ किती सुंदर पडलेला आहे, घातल्यावर तो व्यवस्थित असा सेट होतो। तर या पद्धतीने दुसऱ्या याला पण मी असंच टक्स तयार करून घेणार आहे, त्याच पद्धतीने करून घ्यायचे टक्स। आता माझी शिलाईची जी पाटी आहे ती थोडी लहान असल्या कारणाने माझं ब्लाऊजचं जे आहे ना ते व्यवस्थित बसत नाही, कारण की त्याच्यावरच मला मोबाईल पण सेट करायचा असतो। तरीही तुम्हाला प्रॉपरली मी सर्व गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, की जेणेकरून तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने कुठल्या गोष्टी फिनिशिंगने कशा केल्या जातात ते। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा। मराठीमध्ये अशा या प्रत्येक काही गोष्टी असतात की त्या हिंदीमधनं समजवल्या जात नाही, त्या मराठीमधनं सुद्धा आपल्या बोलीभाषेमध्ये कळतात।
तर या पद्धतीने आपल्याला आता योकपट्टी किंवा ब्रेशरपट्टीसुद्धा लावून घ्यायची व्यवस्थित अशी. तर नेहमीप्रमाणे जशी आपण योकपट्टी किंवा ब्रेशरपट्टी लावतो तशी आपल्याला ही फिनिशिंगने लावून घ्यायची. आता हिला सरळ गेल्यानंतर ह्या ब्लाऊजला प्रेस केल्यानंतर ही व्यवस्थित आता स्ट्रेट होऊन जाणार आहे. तरीही मी ब्लाऊज शिवण्याच्या अगोदर प्रेस करूनच मी याची कटिंग केलेली होती, त्यामुळे फिनिशिंग छान बसते. तर योकपट्टी जी ब्रेशरपट्टी जी होती तिला दोघी साईडने मी दाबटीप दिली, कारण की हे जे ब्लाऊज पीस आहे ते इतकं खास नाही आहे, एखाद्या वेळेस ते उसळूसुद्धा शकतं, म्हणून त्याला व्यवस्थित अशी आपल्याला शिलाई देणं खूपच आवश्यक आहे. तर दोघीही पार्टाचे व्यवस्थित तयार केल्या गेल्यानंतर यांना फिनिशिंग देऊन हुक लूपची पट्टी आपल्याला तयार करून घ्यायची. हुकची पट्टी आणि आळची पट्टी. तर हुकची पट्टी मी डाव्या साईडने लागते आमच्याकडे आणि आळची पट्टी ही उजव्या साईडने लागते. तर हुकपट्टी तुम्ही कुठल्या साईडने लावता ते नक्की मला कमेंट करून सांगा. तर या पद्धतीने हुकपट्टी आळपट्टी लावून घ्यायची, अगदी फिनिशिंगने शिलाई देऊन घ्यायची आहे. कुठेही घोळ पडला नाही पाहिजे, असं स्ट्रेट असं आपली शिलाई आलेली पाहिजे. तर बघू शकता किती छान असं आपलं ब्लाऊजला पफ दिसत आहे. तर मी आळपट्टीलासुद्धा अस्तरचीच 3 इंचाची पट्टी लावणार आहे, कारण की जे ब्लाऊजचं जे फॅब्रिक आहे तितकं खास नाही आहे, तर ते हुक लावताना उसळणारच आहे ते 100%, म्हणून मी त्याला अस्तरचीच आळपट्टी तयार करून घेतलेली आहे. तर या पद्धतीने मी गळा बघून घेतला की खालीवर असेल तर व्यवस्थित त्याला कटिंग करून घेतला, गोलाकार देऊन घेतलेला आहे गळ्याला. आता यानंतर आपल्याला बाही रेडी करून घ्यायची आहे. बाही आपण जशी नेहमीप्रमाणे रेडी करतो तशीच आपल्याला करायची. बाही आपल्याला पलटून घ्यायची. तर सरळ ब्लाऊज पीसच्या कपड्यावर अस्तर ठेवायचं आहे आणि त्यानंतर दाबटीप देऊन उलटवून घ्यायची आणि उलटवल्यानंतर त्यालासुद्धा एक दाबटीप द्यायची, म्हणजे जेणेकरून आपल्या बाहीला खूप छान अशी फिनिशिंग येते. चारही बाजूंनी बरोबर असं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे बाहीचा तो कटिंग करून घ्यायचा आहे. आता पुढच्या जो मोंडाचा होता त्याला टक लावलेला आहे, टक्स लावून घ्यायचा, म्हणजे कट करून घ्यायचं थोडंसं. आणि जी आपली लेस होती तिला मी अर्धी करून घेतलेली इक्वल पार्टमध्ये आणि ती त्यानंतर मी बाहीला अशी जॉईंट करून घेतलेली. तर या पद्धतीने आपली बाही तयार झालेली. दुसऱ्या पद्धतीने परत मी दुसरी बाहीसुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीने तयार करून दाखवते. तर या पद्धतीने ही बाहीसुद्धा मी तयार करून घेते. व्यवस्थित फिनिशिंगने तुम्हाला कळणार आहे ही बाही ही कशी जॉईंट करायची एकमेकांना, किती फिनिशिंगने जॉईंट करायची. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा पद्धतीने कुठे कुठे कशी शिलाई दिलेली ती तुम्हाला नक्की कळेल. व्हिडिओ जरी मोठा असला तरी शेवटपर्यंत पहा, कारण की व्हिडिओ बनवताना खूप मेहनत लागते. आणि नक्की कमेंट करून सांगा, नक्की लाईक आणि शेअर पण करा आणि सबस्क्राईब पण करा, कारण की तुमचं लाईक आणि कमेंट्स या माझ्यासाठी शेअर पण करा. ह्या खूप गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या, जेणेकरून तुम्ही लाईक्स करणार, शेअर करणार, तर त्याच्याने मला चांगला सपोर्ट मिळेल आणि अजून मी तुमच्यासोबत चांगले चांगले व्हिडिओ शेअर करू शकते. आता 500 सबस्क्रायबरच्या मी फक्त 10 सबस्क्रायबरांनी जर सबस्क्राईब केलं तर नक्की माझे 500 पूर्ण होतील आणि माझं चॅनलसुद्धा नंतर म्हणजे मी पुढच्या स्टेपसाठी तयार होऊन जाईल. तर नक्की सपोर्ट करा. तुमच्यासाठी इतक्या मेहनतीने हे व्हिडिओ बनवलेले असतात, तर नक्की तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा आणि नक्की लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. परत सांगण्याचं एकच कारण आहे की तुम्ही फक्त व्हिडिओ बघून घेता आणि त्यानंतर त्यांना लाईक करत नाही. तर प्लीज लाईक करा. काही चुकलं असेल तर नक्की माफी मागते. तर बघू शकता की हे पूर्णपणे आपली ही जी स्लीव्ज आहे ती पूर्ण रेडी झालेली. दोघी स्लीव्ज आपल्या तयार आहेत. बरोबर यांना कट लावून घ्यायचे मेन सेंटरला आणि मोंड्याला. त्यानंतर आपण बॅकपार्ट तयार करणार आहोत. बॅकपार्ट करताना गळा रुंदी घेतलेली 2.5 इंच आणि गळ्याची लांबी घेतलेली 10 इंच. आता तुम्ही म्हणणार की 2.5 इंच कसं काय घेतलं, 2.25 इंचावर घ्यायची होती. तर मी 2.5 इंच याच्यासाठी घेतलं की शोल्डर त्यांना लहान होतं, तर मी 5.5 इंचाचं शोल्डर कटिंग केलेलं होतं. तर 2.5 इंचावर मी गळा घेतलेला आहे. हा 2.5 इंचावर जरी गळा घेतला तरी हा शोल्डर उतरणार नाही आहे, याची 100% गॅरंटी. त्यानंतर बॉटम साईडने म्हणजेच कमरेच्या साईडने खालच्या 3 इंचावर मार्क करून बरोबर आपल्याला एक स्क्वेअर करून घ्यायचा आहे आणि गळ्याला गोल मार्किंग करून घ्यायची. आता हा अस्तरचा गळा आपल्याला अगोदर कट करून घ्यायचा आहे. आता हा कट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, गळ्याला आपल्याला डोरी पायपिंग लावायची. तर डोरी पायपिंग लावण्यासाठी आपल्याला गळा पलटायची गरज नाही आहे. तर बरोबर अस्तरवर मी
म्हणजे अस्तरवर जे अस्तर आहे ना, सरळ जे ब्लाऊजचा जो सरळ पार्ट आहे, जो बाहेरून आपला पार्ट असतो ब्लाऊज पीसचा सरळ, त्याच्यावर आपल्याला अस्तर ठेवायचं आहे आणि त्याला अगोदर आपल्याला कमरेच्या साईडने एक शिलाई लावून घ्यायची. त्यानंतर त्याला पलटून व्यवस्थित दाबटीप देऊन सण पलटून घ्यायचं आहे. पलटल्यानंतरसुद्धा आपल्याला कमरेच्या साईडने त्याला दाबटीप द्यायची, म्हणजे फिनिशिंग ही छान बसते. यानंतर दाबटीप दिल्यानंतर आपल्याला पूर्ण चारही बाजूंनी गळा, मोंढा वगैरे सर्व आपल्याला फिनिशिंगने आपल्याला जीनं अटॅच करून घ्यायचं आहे, म्हणजे शिलाई देऊन घ्यायची. पूर्ण पार्ट्स एकमेकांना जॉईंट हे करून घ्यायचे. तर असं पूर्ण आपल्याला फिनिशिंगने शिलाई दिल्यानंतर तुम्ही आता ही शिलाई देताना तुम्ही पेपर पिनचा वापर करू शकता, कारण की तुम्ही जर नवीन स्टिच करत असणार तर तुम्हाला याची खूपच आवश्यकता पडणार आहे. तर या पद्धतीने शिलाई दिल्या गेल्यानंतर एक्स्ट्राचे जे पार्ट होते ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. कट केल्या गेल्यानंतर गोलाकार जो होता त्याला पण आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला कमरेच्या साईडने आपल्याला टक्स द्यायचे. टक्स देताना बरोबर खालच्या बॉटमच्या साईडने 4 इंच मधल्या सेंटरपासून आणि सरळ शोल्डरकडे 4 इंच असं आपल्याला व्यवस्थित असं 4 इंचाचा टक्स तयार करून घ्यायचा आहे दोघी बाजूने आणि त्याला टक्स व्यवस्थित देऊन घ्यायचं आहे. आता हे टक्स दिल्या गेल्यानंतर आपल्याला जे दोघी मोंढे होते ते आपल्याला जॉईंट करायचे. आता मोंढा जॉईंट करताना एकच दक्षता घ्यायची की पाठीचा भाग सरळ ठेवायचा आणि त्याच्यावर मोंढा हा उलटा ठेवायचा. बघू शकता तुम्ही, मोंढा हा उलटा ठेवायचा. या पद्धतीने असं ठेवल्यानंतर आपल्याला तिरकस अशी शिलाई द्यायची. काय करायचं आहे, तिरकस शिलाई द्यायची, म्हणजे गळ्यापासून मोंढ्याकडे आपल्याला तिरकस अशी शिलाई द्यायची आणि त्यानंतर त्याच्यावर दाबटीप द्यायची. दाबटीप दिल्या गेल्यानंतर गळा हा व्यवस्थित शोल्डर जे ते व्यवस्थित सेट होतं. त्यानंतर आपल्याला बाही पण ही बाईचा जो मिडल आहे तो आपल्याला शोल्डरवर ठेवायचा आणि दोघी साईडने अर्धा एक पायाचं मार्जिन देऊन आपल्याला हे स्टिच करून घ्यायचे. आता बघा, याच्यामध्ये मी तुम्हाला एक पॉईंट दाखवला नाही, तो तुमच्या लक्षात आला आहे किंवा नाही ते नाही मला आता कळणार. कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या लक्षात आलं होतं की नाही. जेव्हा आता मी हे दोघी पार्ट जोडले तर तेव्हा मी दाखवलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये कारण की फिटिंग करताना आपला जो मोंड्याचा जो भाग आहे ते शिलाई खालीवर होते, तर तसं मी दाखवलं नाही का, डायरेक्टली तुम्हाला बाही जॉईंट करून दाखवली. तर आता तुम्हाला दिसलं की मी एका बाहीला थोडीशी शिलाई टाकली, बरोबर. तर ते असं होतं एखाद्या वेळेस तर तुमचे पार्ट हे एखाद्या वेळेस बरोबर आहेत आणि एखाद्या वेळेस खालीवर होता आणि बायचान्स तुमच्याकडनं जर ते लक्षात आलं नाही की आपण हे पाहिलं नव्हतं तर आपल्या याच्यामुळे झालं, तर तुम्ही तेवढा पार्ट एक्स्ट्रा होतोय ना तेवढं मार्जिन घेऊन बरोबर त्या बाहीला तिथं तुम्ही एक शिलाई देऊ शकता. तर या पद्धतीने अशी शिलाई देऊन आपलं बरोबर आहे जे आपली जॉईंट असतात ते समोरासमोर येतात. त्यानंतर मोंढ्या फिटिंग करताना आपल्याला कवर शिलाई देऊन घ्यायची. कवर शिलाई दिल्या गेल्यानंतर आपल्याला मोंढा किती येतो 9 इंचावर, बरोबर तिथं मोंढ्याला 9 इंचावर एक मार्किंग करायचं आहे आणि आपली कमर जी होती ती 33 होती, तर 33चा चौथा भाग केला तर त्याच्या 33 होती तर 5 इंच एक्स्ट्रा होतं, तर 5 इंचाचा मी चौथा भाग केला तर 1.25 इंच आलं. तर 1.25 इंचावर मी एक कमरेच्या साईडने मार्किंग केलेलं आहे आणि बघू शकता चेस्टचं पण माप आणि बाहीचं पण 6 इंचावर मार्किंग करून असं सरळ असं आपलं हे फिनिशिंग आलेलं आहे फिटिंगचं. तर या पद्धतीने आपल्याला फिटिंगची जी मेन शिलाई आहे ती टाकून घ्यायची दोघी साईडने. ते टाकल्यानंतर आपल्याला पायपिंग ही जोडून घ्यायची. पायपिंग जोडताना बघा मी शटल हे चेंज करून घेणार आहे. तर अगोदर तुम्हाला दाखवू शकते की कशा पद्धतीने दोघी पॉईंट्स आपले म्हणजे जॉईंट जे बाहीचे जॉईंट आहेत ते व्यवस्थित एकमेकांसमोर आलेले आहेत. तर बघू शकता हे जे शटल आहे मी ते चेंज करून घेणार आहे. मी दोरी पायपिंग तयार करून घेतलेली होती आणि तुम्हाला दोरी पायपिंगचा व्हिडिओ जर पाहायचा असेल तर नक्की कमेंट करून सांगा, तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन की फिनिशिंगने दोरी पायपिंग ही कशी तयार करायची. तर बघू शकता हे सिंगल फूट मी लावून घेतलेलं आहे. ते सिंगल फूट लावल्यानंतर आपल्याला फिनिशिंगने ही दोरी पायपिंग आपल्याला ब्लाऊजला कशी अटॅच करायची ते दाखवणार आहे. आता तुम्ही बघू शकता मी डायरेक्टली पुढील गड्यापासून तर डायरेक्टली मागील गड्यापासून पूर्ण राऊंडमध्ये मी ही लावणार आहे, म्हणून मी हिला वरतून जॉईंट करते. आता आपण जेव्हा ही दोरी पायपिंग लावतो तर तिला अगदी फिनिशिंगने लावण्यासाठी सिंगल शटलचा म्हणजे सिंगल फूटचा आपल्याला यूज करायचं आहे आणि व्यवस्थित असं ब्लाऊजला असं व्यवस्थित स्ट्रेट ओढूनच आपल्याला ती लावायची आहे, कारण की त्याशिवाय ती फिनिशिंगने लागणार नाही.
फिनिशिंग येणं खूप आवश्यक आहे दोरी पायपिंगसाठी. याच्यासाठी तुम्हाला खूप सराव करावा लागणार आहे. सराव कसा करायचा मी त्याच्यासाठी सुद्धा तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर करेन. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला सुद्धा ते व्हिडिओ पाहायला मिळतील. आता पाहू शकता पहिलं जे शटल होतं ते चेंज केलं आणि त्यानंतर मी दुसरं लावलं. आता दुसरं कसं लावलं मी, कारण की आपल्याला व्यवस्थित त्याची फिनिशिंग आली पाहिजे म्हणून मी दोघीही शटल ते यूज केलेले. याच्याने आपली जी पायपिंग आहे ती अगदी परफेक्टली आणि फिनिशिंगने बसणार आहे. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ झाल्यानंतर आणि मी जेव्हा हे ब्लाऊज डमीला घालून दाखवेल, डमीवर ते वेअर करून दाखवेल, तेव्हा तुम्हाला कळेल की खरंच खूप सुंदर अशी आपली ही पायपिंग बसलेली. थोडा वेळ लागतो पण आपलं हे ब्लाऊज फिनिशिंगने तयार होतं. तर पाहू शकता तुम्हाला दिसत असेल डमीवर मी वेअर केलेलं आहे ब्लाऊज. तर फिनिशिंगने आपली गोट पायपिंग किती छान अशी तयार झालेली. हुकपट्टीसुद्धा व्यवस्थित झालेली, कटोरीसुद्धा अशी व्यवस्थित बसलेली आहे आणि बॅक पार्टलासुद्धा त्याची जी पायपिंग तयार झाली तीसुद्धा अप्रतिम आणि सुंदर अशी तयार झालेली आहे. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांसुद्धा शेअर करा, जेणेकरून मला असाच तुमचा सपोर्ट मिळत राहील. आता आपले 500 सबस्क्रायबर साठी आपण खूप दूर नाही आहे, खूप जवळच आहोत. तर नक्की चॅनलला पटापट सबस्क्राईब करा, चॅनलला शेअर करा आणि कमेंट करून सांगा. लाईकसुद्धा करा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोचला आहे त्यासाठी कमेंट करा. बाय बाय.